नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पैसे किती मिळणार आहेत व पैसे कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणार आहे। यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती यावं लागतं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकेन। बघा, हा प्रधानमंत्री आवास योजनेचा जो काही घरकुल योजनेसंदर्भातील जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन आपण या ठिकाणी केलेला आहे। 3 रेषावरती क्लिक करायचं आहे। यामध्ये आवास सॉफ्ट नावाचा एक जो ऑप्शन आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। यामध्येच डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अचूक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। आता बघा, हा फोल्डर ओपन झालेला दिसेल। आता यामध्ये भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत। आता यामध्ये सर्वात शेवटी यायचं आहे। सर्वात शेवटी एक ऑफिशियल लिंक दिलेली असेल, सोशल ऑडिट रिपोर्ट बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा जो ऑप्शन आहे यावरती इथं क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या समोर परत एक दुसरा पेज ओपन होणार आहे सिलेक्शन फिल्टरसाठी। आता यामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे, एका खाली एक स्टेप येतील। यामध्ये पहिला नंबरचा ऑप्शन आहे राज्य सिलेक्ट करण्यासाठी। जो आपला राज्य आहे तो राज्य सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। आपण आता सर्व सिलेक्ट केलेले आहे, इस्पेशन भरलेला आहे। त्यानंतर आपण आता योजना सिलेक्ट करत आहोत। यामध्ये भरपूर अशा योजना दिलेल्या आहेत, ज्या योजनेतून तुम्ही अर्ज केलेला आहात त्या योजनेला इथे सिलेक्ट करायचं आहे। आता इथे व्यवस्थित समजून घ्या, भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी म्हणत आहेत रमाई आवास योजनेसंदर्भात सांगा, मोदी आवास घरकुल योजना संदर्भात सांगा, किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना महाराष्ट्रासाठी राबवल्या जात आहेत या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी कोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे आणि कशी पाहता येणार आहे इथे व्यवस्थित समजून घ्या। आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला इथे सिलेक्ट करूया। यादी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला पाहता येणार आहे आणि यादीच्या समोरच अमाउंट असणार आहे। आता बघा, या ठिकाणी कधी प्लस देईल, कधी मायनस देईल, म्हणजे कधी वजाबाकी, कधी बेरीज असा ऑप्शन असेल। आपण आता या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहोत। इथं द आन्सर इज त्या ठिकाणी त्याचं उत्तर टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्ये डाउनलोड एक्सेल एक आहे आणि डाउनलोड PDF। सबमिटला सोडून टाका। आता डाउनलोड PDF या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या समोर परत एक डाउनलोडचा ऑप्शन येईल। या ठिकाणी बघा, परत तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एका सेकंदाच्या आत यादी डाउनलोड झालेली दिसेल आणि यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे। आता घरकुलसाठी पैसे किती मिळणार आहेत आणि घरकुलचे पैसे आपल्याला मिळाले की नाही हे सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे। सर्वप्रथम बेनिफिशरीज नेम, स्कीम नेम, कॅटेगरी दिलेली आहे, BPL फॅमिलीची ID वगैरे दिलेली आहे, नरेगाचा जो काही कार्ड नंबर आहे तो दिलेला आहे, सँक्शन नंबर दिलेला आहे, सँक्शन डेट दिलेली आहे, सँक्शन अमाउंट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। आता सँक्शन अमाउंट सध्या किती आहे? 1,20,000 आहे। आता यामध्ये अनुदान जो आहे वाढ झालेला आहे 2,10,000 पर्यंत। काही दिवसाच्या नंतर या ठिकाणी तो अमाउंट सुद्धा वाढेल। किती हप्ते मिळालेले आहेत इन्स्टॉलमेंट या ठिकाणी दर्शवले जाईल। त्यानंतर अमाउंट रिलीज म्हणजे तुमच्या खात्यावरती किती पैसे आलेले आहेत याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी दिलेला असेल आणि सँक्शन डेट जी आहे, इन्स्पेक्शन डेट सुद्धा दिलेली आहे आणि लास्ट अमाउंट ट्रान्झॅक्शन डेट जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स आपण पाहू शकता। बघा, प्रत्येक लाभार्थ्यांना ज्यांना हप्ते मिळालेले आहेत 22 तारखेला 15,000 रुपयांचे ते सर्व दाखवत आहेत। ज्यांना 0 ऑप्शन दाखवत असेल त्यांना सुद्धा आता येणाऱ्या 31 मार्च पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 15,000 रुपयांचा हप्ता जमा होईल आणि ज्या लाभार्थ्यांना 15,000 रुपये यापूर्वी मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना जिओ टॅगिंग झाल्याच्या नंतर त्यांचा जो पुढील हप्ता आहे दुसरा 70,000 रुपयांचा तो सुद्धा जमा होईल। अशा पद्धतीने जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व लाभार्थ्यांना किती अमाउंट मिळालेली आहे, किती हप्ते कशा पद्धतीने मिळणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेली आहे। पहिला हप्ता किती रुपयांचा मिळणार आहे, दुसरा हप्ता किती रुपयांचा, तिसरा हप्ता किती रुपयांचा आणि चौथा हप्ता किती रुपयांचा, कशा पद्धतीने मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण घेतलेली आहे। या व्हिडिओच्या शेवटी जो
जो व्हिडिओ दिसत आहे त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण माहिती नक्की पाहून घ्या. धन्यवाद.